झी 24 तास एक पाऊल पुढे। सातारच्या सरंजामशाही विरोधात श्रमजीवी रयत संघटनेनं लढा उभारलाय। आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आझाद मैदानात प्रतिकात्मक राज्याभिषेक सोहळा होणार आहे। यापूर्वी साताऱ्यात जाऊन आमदार विवेक पंडित यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं। सातारा, सोलापूर, रायगड जिल्ह्यातील हजारो एकर जमीन बेकायदेशीरपणे देवस्थान, इनाम आणि सरंजाम नावाखाली उदयनराजे यांनी बळकावल्याचा आरोप आमदार पंडित यांनी केलाय। आणि या विरोधातच प्रतिकात्मक असा राज्याभिषेक इथं घडवून आणण्यात आला। राजेशाही संपुष्टात आणण्यासाठी हे आंदोलन आमदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेलं आहे। बेकायदेशीरपणे जमिनी बळकावल्याचा आरोप उदयनराजे यांच्यावर करण्यात आलेला आहे। श्रमजीवी रयत संघटनेचा हा लढा आहे। आमदार विवेक पंडितांनी आझाद मैदानात हे आंदोलन केलेलं आहे। राजेशाही संपुष्टात आणण्यासाठी श्रमजीवी रयत संघटनेनं हा लढा उभारलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आझाद मैदानात हे आंदोलन सुरू आहे। यावेळी एक प्रतिकात्मक राज्याभिषेक सोहळा साकारण्यात आला। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय नेमकं स्वरूप आहे या आंदोलनाचा? एक प्रतिकात्मक राज्याभिषेक सोहळा देखील यावेळी साकारण्यात आला राजेशाही संपुष्टात आणण्यासाठी। काय नेमकं सगळा प्रकार आहे? हेवाली, आपण बघितलं तर गेल्या काही महिन्यापूर्वी वसईचे जे आमदार आहेत विवेक पंडित यांनी साताऱ्यामध्ये जाऊन उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं। त्यांनी तिथल्या अनेक शेतकऱ्यांना देखील सोबत केलं होतं। काही जमिनीच्या संदर्भातील त्यांचे वाद आहेत किंवा एकंदरीत त्यांनी जो आरोप केलेला आहे उदयनराजे यांची ज्या पद्धतीने तिथे एकाधिकारशाही पद्धती सुरू आहे, राजेशाही पद्धत सुरू आहे, ती संपुष्टात यावी यासाठी त्यांनी आज आझाद मैदानमध्ये एक अभिनव आंदोलन केलं। त्यामध्ये त्यांनी प्रतिकात्मक राज्याभिषेक सोहळा केला उदयनराजेंचा आणि तिथे त्यांनी उपरोधिक पद्धतीने आता कुठल्याही पद्धतीने राजेशाही पद्धत नाहीये तर सर्वसामान्य जनता हीच सार्वभौम आहे अशा पद्धतीचा एकंदरीत संदेश जे आहे ते या अभिनव आंदोलनातून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। नक्की आमच्याशी असेच संपर्कात राहा। दरम्यान हा जो प्रतिकात्मक राज्याभिषेक सोहळा रंगला त्याची काही दृश्य पाहूया आपण। एकीचं बळ काय आहे आपण आता हे सगळ्यांना दाखवून द्यायला हवं। या सगळ्या हुकुमशाहीला दाखवून द्यायला हवं। जो माणसाचं नशीब आहे त्याच्या ललाटावर नसून त्याच्या मनगटात आहे। आता या सगळ्या मनगटाने एकत्र येऊन संघर्ष करून या लोकशाहीचा नायनाट करायला हवा। उठा बंधू भगिनींनो, उठा। नाही, ही विनंती नाही, हा संघर्ष आहे। हा संघर्ष आहे तुमचा, आमचा, आपल्या भविष्याचा। लोक आता राज्याभिषेक नाही, आता लोकाभिषेक झाला पाहिजे। तोही आत्ता इथे ताबडतोब। म्हणून मी इथे जमलेल्या सर्व गाजलेल्या शेतकऱ्यांमधून त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून आपले वामन मोरे यांना मंचावरती बोलवतो। त्यांनी कृपया मंचावरती यावं। राजेशाही संपुष्टात आणण्यासाठी श्रमजीवी रयत संघटनेनं लढा उभारलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईमधल्या आझाद मैदानात हा असा प्रतिकात्मक राज्याभिषेक सोहळा रंगवण्यात आला। देवेंद्र, आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।